Hello, good morning to all of you. I am Professor Khadse JJ from late Pushpadi Patil Arts and Science College Resort Washim, and this is the fourth lecture regarding molecular biology. In the previous lecture, we have discussed about the DNA, its structure, and before that, we have also discussed about what are the cell, its constituent, how the genetic inheritance is controlled by DNA, and we also seen the structure of DNA and how this DNA is packed inside the न्यूक्लियस. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण या संदर्भात बघितलं होतं सर्व की जेनेटिक इन्फॉर्मेशन काय आहे ती कुठं असती. तर ह्या लेक्चरमध्ये आपण डी एन एबद्दलची आत्तापर्यंत आपल्या सर्व माहिती आपल्याला भेटलेली आहे. तर त्यानंतर आपण जेनेटिक कोड किंवा जीन काय असते या संदर्भात आपण बघणार आहे. सो लेट्स बिगिन. What do you mean by a gene? So this is a eukaryotic cell. Inside the eukaryotic cell, this is the nucleus. ठीक आहे, ही एक ॲनिमल पेशी आहे आणि याच्या आतमध्ये आहे न्यूक्लियस हा वाला, आणि हे बाहेरचं जे आवरण आहे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे. हे जे पिंक कलरचं दिसतो तो आहे न्यूक्लियस, आणि न्यूक्लियसच्या आतमध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन असते. अशा पद्धतीने न्यूक्लियस, ह्या न्यूक्लियसच्या आतमध्ये क्रोमोझोम बनलेले क्रोमॅटिन फायबर्स आर मेड अप ऑफ nucleosomes are made up of this DNA compression, that is DNA complex protein along with the DNA, आणि या DNA ला उकलल्यानंतर तो या पद्धतीने दिसतो. या संदर्भात आपण डिटेलमध्ये लास्ट 3 लेक्चरमध्ये अभ्यास आपला झालेला आहे. तर आज आपण बघणार आहे जेनेटिक कन्सेप्ट और व्हॉट डू यू मीन बाय ए जीन. जीन गोष्ट कळण्या अगोदर आपण लास्ट लेक्चरमध्ये हे बघितलं होतं की जे काही पण पेशी आहे म्हणजे सेल आहे, ही सेल ॲक्च्युली कंट्रोल कोण करतो? सेल कंट्रोल करतो न्यूक्लियस. ठीक आहे, युकॅरियोटिक सेलमध्ये. ठीक आहे, वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट युकॅरियोटिक सेल. तर युकॅरियोटिक सेलमध्ये पूर्ण सेल कोण कंट्रोल करतो? न्यूक्लियसमध्ये कोण आहे? डी एन ए. मग डी एन ए कुठल्या स्वरूपात सेलला कंट्रोल करतो? कसं न्यूक्लियसमधून जेनेटिक इन्फॉर्मेशन ही ऑर्डर देते? कोणाला ऑर्डर देते? स्वतःला, की तो कुठलं कार्य करो. मग ते कार्य एखादा मॉलिक्यूलला पचवणं असेल, एखादा मॉलिक्यूल बनवणं. जस्ट फॉर एक्झाम्पल आपण काही खाल्ल्यानंतर त्याला पचवायला आपली डायजेस्ट सिस्टीम आहे, पण डायजेस्ट सिस्टीम पण कशानं बनलेली आहे? पेशांना बनलेली आहे. आणि हे जे पेशा आहेत, हे पेशा कशा पद्धतीने स्वतःला आणि दुसऱ्या सेल्सला ऑर्डर देतात या संदर्भात बघू. त्यालाच आपण म्हणतो दॅट इज बेसिक डोग्मा ऑफ लाईफ, दॅट इज सेंट्रल डोग्मा ऑफ लाईफ. म्हणजे कशा पद्धतीने सेल स्वतःला आणि अदर सेल्सला कंट्रोल करते आपण हे बघू. तर लास्ट याच्यामध्ये आपण बघितलं होतं की न्यूक्लियसच्या आतमध्ये काय आहे? क्रोमोझोम मेड अप ऑफ क्रोमॅटिन फायबर्स मेड ऑफ न्यूक्लियोझोम. आणि हे न्यूक्लियोझोम आहे तो बनलेला आहे कशानं? हिस्टोन प्रोटीन आणि डी एन ए. आता गृहीत धरा हे डी एन ए आहे. ठीक आहे, आता हे डी एन ए काय करतो? हे डी एन ए पूर्ण सेलला कंट्रोल करतो. कसं कंट्रोल करतो? ती स्वतःची इन्फॉर्मेशन ही सर्टेन मॉलिक्युल्स देतो. जस्ट फॉर एक्झाम्पल डी एन ए काय करतो? डी एन ए काय करतो? आपली एक कॉपी बनवतो, त्याला आपण आर एन ए म्हणतो. ठीक आहे, आर एन एचे टाईप्स 4 आहेत, ते आपण नंतर बघू. म्हणजे काय? गृहीत धरा हे डी एन ए एक प्रिन्सिपल आहे आणि तो एक ऑर्डर फॉर्मान करतो. ते ऑर्डर बनवतो आणि ती ऑर्डर एम आर एन एच्या स्वरूपात असते. ठीक आहे, ऑर्डर कुठली? क्लासेस घ्या, किंवा कुठलं कार्य करा, किंवा एखादी प्रयोगशाला उभारा, किंवा शिक्षा द्या, कुठलंही कार्य. तर हे कुठलंही कार्य ऑर्डर कोण दिलं? डी एन एनं. ऑर्डर कुठल्या स्वरूपात होती? आर एन एच्या स्वरूपात. म्हणजे ती ऑर्डर आर एन एच्या स्वरूपात कॉपी झाली. मग ती ऑर्डर फॉलो कोण करते? ती ऑर्डर फॉलो करते टीचर्स. ठीक आहे, मग टीचर्स पण ती कोणाला भेटती? स्टुडंट्सला. म्हणजे सगळ्यात शेवटी स्टुडंट्स कोण आहे? एक पेशी. ते कार्य करून कोण घेत आहेत? प्रोफेसर म्हणजे प्रोटीन. ऑर्डर कुठल्या स्वरूपात आहे? लेखी स्वरूपात, ते म्हणजे आर एन ए. आणि ऑर्डर दिली कोण? प्रिन्सिपलनं म्हणजे डी एन ए. आणि अशा पद्धतीने ओव्हरऑल काय चालते? कॉलेज म्हणजे काय? सी फॉर सेल, सी फॉर कॉलेज. स्टुडंट्स काय आहेत? त्या सेलमधले घटक आहेत. ठीक आहे, त्या घटकांना कंट्रोल कोण करतो? प्रोफेसर म्हणजे प्रोटीन. ठीक आहे, ते प्रोटीन हे प्रोफेसर आहे. त्यांना इन्फॉर्मेशन कोणत्या स्वरूपात दिली?
आर एन एच्या सुरुवात म्हणजे ऑर्डर म्हणजे लेटर. हे ही माहिती कोणाच्या डोक्यातून निघली, कोणाच्या याच्यातून निघली, डी एन ए म्हणजे प्रिन्सिपल. म्हणजे आता बघायला याला म्हणतात सेंट्रल डोग्मा ऑफ लाईफ. आणि अशा पद्धतीने प्रत्येक जीवनशैलीमध्ये कुठलीही माहिती, कुठलंही कार्य हे याच सिक्वेन्समध्ये येतो. म्हणून याला सेंट्रल डोग्मा ऑफ लाईफ असे म्हणले जाते. म्हणजे जी काही पण इन्फॉर्मेशन आहे ही डी एन एपासून आर एन एमध्ये ट्रान्समिट होती. तर ही डी एन ए स्वतःची एक इन्फॉर्मेशन म्हणून एक कॉपी करतो. म्हणजे डी एन एचा कन्व्हर्जन आर एन एमध्ये होते. म्हणजे त्याचा छोटासा तुकडा त्याची एक कॉपी बनवली जाते. म्हणजे माहिती स्वरूपात मॅसेज, डी एन एमधला मॅसेज हे आर एन एमध्ये कन्वर्ट केले जाते. मग डी एन एमधले मॅसेजेस किती असतात सर? खूप सारे. मग ते मॅसेजला आपण काय म्हणतो? जीन. मग खूप सारे जीन्स काय करतात? पूर्ण सेलला कंट्रोल करतात. म्हणजे आपण काय म्हणतो? प्रिन्सिपलचं डोकं म्हणजे जीन झालं. आता मग त्या जीन म्हणजे काय? प्रिन्सिपल सरांचं डोकं. मग त्यांच्या डोक्यामध्ये, त्याच्या ब्रेनमध्ये किती छोटे छोटे पार्ट्स आहेत ते म्हणजे थाउजंड्स अँड मिलियन्स ऑफ जीन्स आहेत. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही इन्फॉर्मेशन असते. जेव्हा ही इन्फॉर्मेशन डी एन एपासून आर एन एमध्ये कन्वर्ट होती, म्हणजे ज्या वेळेस ही इन्फॉर्मेशन ही ऑर्डर म्हणून फॉर्मान केलं जाते, त्या प्रोसेसला ट्रान्स्क्रिप्शन म्हणलं जातं. ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस म्हणजे काय? ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस इज अ प्रोसेस वेअर डी एन ए मेक्स ए मॅसेज फ्रॉम ओन इटसेल्फ टू प्रिपेअर ए आर एन ए. विच आर एन ए? मॅसेंजर आर एन ए. काहीतरी मॅसेज द्यायचा म्हणजे मॅसेंजर आर एन ए. डी एन एपासून ज्यावेळेस एखादा मॅसेंजर आर एन ए बनतो, या प्रोसेसला ट्रान्स्क्रिप्शन असे म्हणले जाते. आणि ही पूर्ण ओव्हरऑल प्रोसेस कुठं होती ट्रान्स्क्रिप्शनची? ही ट्रान्स्क्रिप्शनची प्रोसेस होती ह्या न्यूक्लियसच्या आतमध्ये. ठीक आहे. म्हणजे न्यूक्लियसच्या आतमध्ये काय? डी एन ए. आणि जिथं डी एन ए असेल तिथंच मॅसेज बनवल्या जाईल. म्हणजे ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस ऑलवेज टेक्स प्लेस इन ए न्यूक्लियस. जर युकॅरियोटिक सेलच्या बद्दल बोललो, मग युकॅरियोटिक सेलमध्ये कुठले सेल्स आहेत? प्लांट सेल, ॲनिमल सेल, फंजाय सेल. ठीक आहे. तर यामध्ये न्यूक्लियसच्या आतमध्ये होते. आणि ट्रान्सलेशन प्रोसेस काय? ट्रान्सलेशन प्रोसेस म्हणजे काय? जेव्हा एम आर एन ए हा न्यूक्लियसच्या बाहेर येतो आणि बाहेर आल्यानंतर, न्यूक्लियसमधून बाहेर आल्यानंतर तो रीड कोण करतो? तो रीड करतो रायबोझोम. ठीक आहे. रायबोझोम. आणि तो रायबोझोम रीड केल्यानंतर त्याच्यापासून काय बनवते? प्रोटीन. प्रोटीन कोण? प्रोफेसर. ठीक आहे. या प्रोसेसला म्हणले जाते ट्रान्सलेशन. तर एक ॲनिमेशन आपल्याला भेटेल तर आपण बघूत. एक तुम्हाला ॲनिमेशन मी शॉर्टमध्ये दाखवून देईल ट्रान्स्क्रिप्शन आणि ट्रान्सलेशनचं, ते तुम्ही बघून घेसाल. तर हे ॲनिमेशन आहे. हे ॲनिमेशन आपण बघूत की काय कशा पद्धतीने असते. तर यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ते क्रोमॅटिन फायबरला आणखी आपण एक्सटेंड केलं ते बघा डी एन ए जे की वाइंड केलेला आहे, म्हणजे फोल्ड केलेला आहे. हा डी एन ए. DNA contains genes. A gene is a continuous string. आता आपण जीनबद्दल शॉर्टली माहिती आपण बघूत. जीन म्हणजे काय? जीन इज ए स्मॉल सेगमेंट ऑफ डी एन ए विच कोड्स सर्टेन जेनेटिक इन्फॉर्मेशन. जीन म्हणजे काय? एक डी एन एचा छोटा घटक ज्याच्यामध्ये, और डी एन एचा एक छोटा घटक ज्याच्यामध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन ही स्टोअर केल्या गेलेली आहे. मग जीन्स आर मेड अप ऑफ कोडॉन्स. आता ते कोडॉन्स कशा असतात, ट्रिपलेट फॉर्ममध्ये असतात, कशा असतात याबद्दलची आपण नंतर माहिती घेऊ. आपला मेन उद्देश काय की डी एन एपासून सेल कशी कंट्रोल होती? तर डी एन एपासून सेल कंट्रोल होती बाय सेंट्रल डोग्मा ऑफ लाईफ. सेंट्रल डोग्मा ऑफ लाईफ म्हणजे काय? फ्रॉम डी एन ए टू एम आर एन ए, आणि एम आर एन ए टू protein, and proteins are, most of the proteins are enzyme in nature, and enzymes are biocatalysts which enhance the rate of reaction or take part in the reaction. म्हणजे रासायनिक घटकांमध्ये किंवा रासायनिक क्रियांची गती वाढवून देणे, त्यांना नियंत्रण करणे किंवा त्या रासायनिक क्रियांना बंद पण करणे किंवा कंटिन्युअसली चालू ठेवत राहणे, हे सगळं काही कार्य कोण करतात? enzymes. And enzymes are made up of protein, and these proteins are made up from amino acids. पण ही इन्फॉर्मेशन कुठून आली? डीएनए कून. कोणाच्या स्वरूपात? एम आर एन ए. आणि एम आर एन ए कशापासून बनला? डीएनए. डीएनए इज मेड अप ऑफ जीन्स. जीन्स आर मेड अप ऑफ
कोडॉन्स. कोडॉन्स आर मेड अप ऑफ न्यूक्लिओटाइड्स. ठीक आहे. आता पहिले आपण एक व्हिडिओ बघू, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळून जाईल. Of nucleotides बघा, containing हे a आहे region gene. that codes for an RNA molecule. This region begins with a promoter and ends in a terminator. आता हे तुम्हाला डिटेलमध्ये नंतर तुम्हाला शिकणार आहे. प्रोमोटर रिजन काय आहे, ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस परत येणारच आहे, हे परत येणार आहे. पण शॉर्टमध्ये समजून घ्यायचं की एका जीनच्या अगोदर जीनला जर का ते कोड, जेनेटिक कोड जे आहे त्याला चालवण्यासाठी पण काही ऑदर प्रोटीन्स लागतात. म्हणजे आपल्याला सायकल चालवायला सायकलला काय लागते, पायंडल लागतील. ठीक आहे, चाकं लागतील. ठीक आहे, आणि बॉडी लागेल. त्यामधले जे चाकं जे आहेत त्याचे जे पार्ट्स आहेत, कंप्लीट पार्ट्स आहेत. म्हणजे कंप्लीट सायकल म्हणजे काय, जीन. पण जीनला चालण्यासाठी काय काय लागते, ऑदर काही पार्ट्स लागतात, ऑदर काही रिजन्स लागतात. त्याला मग काही प्रोमोटर रिजन, टर्मिनेशन रिजन. ठीक आहे, असे खूपसे रिजन्स आहेत. ठीक आहे, त्याच्यावरनं फोकस करता आपण. मेन फोकस काय, DNA पासून RNA कसा बनतो हे आपण आज ॲनिमेशनमध्ये बघणार. Genes also contain regulatory sequences that can be found near the promoter or at a more distant location. Motor region of the gene functions. बघा, आता इथून एवढा हिस्सा, ही जी इन्फॉर्मेशन आहे, ही इन्फॉर्मेशन मधून म्हणजे काय, जीन आहे, DNAचा तुकडा. आता ही इन्फॉर्मेशनची कशामध्ये कन्वर्ट होते, ही इन्फॉर्मेशन कन्वर्ट होते DNA. हे काय सध्या आता DNA पासून काय बनणार आहे, RNA. ठीक आहे, DNA पासून RNA. पण DNA पासून RNA बनवण्यासाठी काय लागते, सर्टेन मॉलिक्युलर प्रोटीन्स कोणतरी रीड करणार पाहिजेत ना, DNA पासून RNA मध्ये कन्वर्ट करून देणारा पाहिजेत. त्याला आपण म्हणतो एन्झाईम. आता इथं महत्त्वाचा एन्झाईम जो आहे तो आहे RNA पॉलिमरेज. तो एन्झाईम काय करतो, DNAचं कन्व्हर्जन mRNA मध्ये करतो. बघा, तुम्हाला दाखवतो, इकडे तुम्ही बघा, DNAचं कन्व्हर्जन RNA मध्ये. म्हणजे प्रिन्सिपल स्वतःची मॅसेज बनवतो. ते मॅसेज कोणत्या स्वरूपात बनवतो, RNAच्या स्वरूपात. त्यालाच mRNA म्हणतो. आणि ही ओव्हरऑल प्रोसेसला म्हटली जाते ट्रान्सक्रिप्शन. पहिले आपण सेंट्रल डोग्मा ऑफ लाईफ कळणं गरजेचं आहे, नंतरच जीन, सिस्टॉन, म्युटॉन, रेकॉन हे नंतरच कळतील. जोपर्यंत हे बेसिक्स आपल्याला कळणार नाहीत तोपर्यंत आपला युनिट सुरू होऊन कुठलाही प्रकारचा फायदा आपल्याला नाही होणार आहे. तर काय म्हणतोय मी, हे प्रिन्सिपल आहे जे की DNA, त्याच्या छोटीशी इन्फॉर्मेशन, त्याच्या मेंदूमधलं छोटीशी इन्फॉर्मेशन, त्याला आपण जीन म्हणतो. आणि जीन स्वतः ते जीन काय करतो, पूर्ण सेलला कंट्रोल करतो. कसा कंट्रोल करतो, DNA पासून RNA मध्ये कन्वर्ट होऊन लागते. मग DNA पासून कोणतरी RNA मध्ये कन्वर्ट करून देणार आहे, त्याला म्हणतात एन्झाईम. आणि ओव्हरऑल प्रोसेस ज्यामध्ये DNA पासून RNA मध्ये रूपांतर होते, म्हणजे काय, DNA पासून माहिती स्वतः ते काही प्रोटीन मॉलिक्युल्स हे रीड करतात. ती रीड करून ती माहितीला कन्वर्ट करतात RNA मध्ये, mRNA मध्ये. याला म्हणले जाते ट्रान्सक्रिप्शन. आणि ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस is the process where from DNA the message is copied and transmitted into a messenger RNA. The oral process is known as transcription, and this transcription process required a enzyme. या ट्रान्सक्रिप्शन प्रोसेससाठी लागतात एन्झाईम. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट एन्झाईम which copy the genetic information DNA and convert into a message like reading like information, that is known as messenger RNA. And the most important enzyme is mRNA polymerase. त्याला आपण साध्या भाषेमध्ये आपण म्हणले जातो RNA polymerase एन्झाईम. RNA पॉलिमरेज एन्झाईम हा महत्त्वाचा एन्झाईम आहे जो की DNAची इन्फॉर्मेशन कॉपी करून त्याला रीडेबल फॉर्ममध्ये मॅसेजमध्ये कन्वर्ट करते. त्याला mRNA आपण म्हणतो. आणि ह्या ओव्हरऑल एन्झाईमला म्हणतो RNA पॉलिमरेज. आणि आता तो RNA पॉलिमरेज तुम्हाला दाखवतो मी. आणि ही आहे बघा तो RNA पॉलिमरेज. As a recognition site for RNA polymerase to bind. बघा, RNA पॉलिमरेज येतो आणि एक विशिष्ट जागेवरच अटॅच होतो. ठीक आहे, हे आपण डिटेलमध्ये नंतर समजून घेऊ की काय आहे ते इनिशियल कोडॉन, किंवा काय असतात ते इनिशियल कोडॉन, टर्मिनेट कोडॉन, स्ट्रक्चरल जीन्स काय असतात हे असू द्या. फक्त महत्त्वाचं काय की DNAची इन्फॉर्मेशन जीन, ठीक आहे, DNAची इन्फॉर्मेशन कॉपी करणे mRNA मध्ये. म्हणजे प्रिन्सिपल सरांच्या डोक्यामधून जीन, ठीक आहे, म्हणजे ती कन्सेप्ट बाहेर काढून देणारा कुठला तरी घटक आहे. आणि तो घटक म्हणजे
आर एन ए पॉलिमरेज. तो त्यांच्या डोक्यामधून ती माहिती बाहेर काढल आणि ती माहिती बाहेर काढून कशावर ठेवणार, एका पेपरवरती माहिती लिहून देणार. ते पेपर म्हणजे एम आर एन ए. ती माहिती म्हणजे जेनेटिक इन्फॉर्मेशन. ती माहिती कुठं आहे, सरांच्या डोक्यामध्ये. सरांचं डोकं म्हणजे न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या आतमध्ये काय आहे, जीन्स. जीन्स म्हणजे त्यांचे मेंदूमधले छोटे छोटे हे. ती माहिती कोण काढून देणार, आर एन ए पॉलिमरेज. मग बघा हे आर एन ए पॉलिमरेज. बघा आता कशा पद्धतीने हे डी एन एला रीड करतो आणि तो रीड करून ती माहिती बाहेर काढतो. This is where the majority of gene expression is controlled, by either permitting or blocking access to this site by the RNA polymerase. Binding causes the DNA double helix to unwind and open during elongation. बघा अशा पद्धतीने डीएनएला तो ओपन करतो. बघा हे ट्विस्टेड होतं पण याला ओपन केलं आणि ओपन करून काय करते, आपण काय म्हणलं सर ही डीएनए ही एक माहिती आहे. ही माहिती कशा स्वरूपात आहे, फर्स्ट लेक्चर तुम्ही बघितलं असं. ही माहिती कशा स्वरूपात आहे, न्यूक्लियोटाईडच्या स्वरूपात आहे. ठीक आहे. मग डीएनए पासून काय बनायलेत, आर एन ए. बघा आता हे डीएनए आहे, याला रीड कोण करायला, हे पिंक कलरचं रीड कोण करायला, आर एन ए पॉलिमरेज. आणि हे डीएनए आहे आणि डीएनए मधली इन्फॉर्मेशन कशामध्ये कॉपी व्हायली, एम आर एन ए मध्ये. बघा हे इथं एम आर एन ए आता नवीन बनायला आहे. हे डीएनए, हे आर एन ए, हे दोन्ही डीएनए आहेत आणि हे डीएनए चं कन्वर्जन आर एन ए मध्ये. बघा The RNA बघा कशा polymerase पद्धतीने slides along the template डीएनए DNA पासून strand. कॉपी बनायली कशाची, As the complementary आर bases एन ए. pair up, कोणतं आर एन ए, the एम RNA आर एन ए. polymerase links nucleotides to the 3' बघा कसा end आर of एन ए the बनतो. growing RNA molecule. Once the RNA polymerase reaches the terminator portion of the gene, the messenger RNA transcript is complete, and the RNA polymerase, the DNA strand, and the messenger RNA transcript. आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं कशा पद्धतीने हा आर एन ए पॉलिमरेज, ठीक आहे, आर एन ए पॉलिमरेज, ठीक आहे, यांनी काय केलं, इथून एवढी माहितीला कशामध्ये कन्वर्ट केलं, एम आर एन एमध्ये. म्हणजे हे काय झालं, सरांच्या डोक्यामधलं एक छोटीशी कन्सेप्ट. ही कन्सेप्ट कोण कन्वर्ट करून दिली, भाषांतर करून दिली, आर एन ए पॉलिमरेजनं. आपल्याला काय, शाळा सांभाळायची. शाळा म्हणजे काय, कॉलेज. कॉलेज म्हणजे काय, एक सेल. सेलला कोण कंट्रोल करतो, प्रिन्सिपल. प्रिन्सिपल कुठे आहे, म्हणजे न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या आतमध्ये काय आहे, जेनेटिक इन्फॉर्मेशन म्हणजे जीन्स. ही जीन्सला कोण ती माहिती काढून दिली, आर एन ए पॉलिमरेजनं. कशा स्वरूपात, एका पेपरवर. पेपर का आहे आपला, हा आहे पेपर. ठीक आहे, हा एम आर ए म्हणजे आपला हे पेपर झाला. Dissociate from each other. The आता बघा strand of messenger याच्यामध्ये RNA that is made माहिती आहे during बघा. transcription includes regions called. ठीक आहे. आता ही माहिती एवढ्या डिटेलमध्ये तुम्हाला गरज नाही. ही जी माहिती आहे ही माहितीला नंतर मग रीड केल्या जाते. कशी असते ती माहिती, आता बघा हे एम आर एन ए आहे. हे एम आर एन ए पूर्ण प्रोसेस कुठं झाली, एम आर एन ए कुठं बनला, जिथं डी एन ए असेल. डी एन ए कुठं आहे, न्यूक्लियसमध्ये. तर ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस ऑलवेज अकर इन युकॅरियोटिक सेल इनसाइड दी न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या आतमध्येच ही प्रोसेस होत आहे. का, कारण डी एन ए कुठे आहे, न्यूक्लियसमध्ये. ठीक आहे. मग न्यूक्लियसच्या बाहेर काय येईल, मग एम आर एन ए म्हणजे जे पर्चा, म्हणजे प्रिन्सिपल सरांच्या डोक्यामधून ती माहिती कुठे येईल, ऑफिसच्या बाहेर. ऑफिस म्हणजे न्यूक्लियस म्हणू शकतो आपण. ठीक आहे. बघा आता कशा पद्धतीने येते ती, that can leave the nucleus बघा अशा through a पद्धतीने ही माहिती न्यूक्लिअर पोर थ्रू न्यूक्लियसच्या बाहेर आली. ठीक आहे, न्यूक्लियसच्या बाहेर. न्यूक्लियस तुम्हाला दाखवतो परत. हे बघा हे न्यूक्लियस आणि इथलाच पोर्शन आपण झूम करू. हे जे पिंक आहे ना, हे जे छद्र आहेत याला न्यूक्लिअर पोर असे म्हणतात. आणि याच्यामधून काय बाहेर आलं, मॅसेंजर आर एन ए. म्हणजे बघा आपण काय म्हणतो, न्यूक्लियस हे पूर्ण सेलला कंट्रोल करतो. न्यूक्लियसमध्ये काय, जेनेटिक इन्फॉर्मेशन. मग जेनेटिक इन्फॉर्मेशन कुठं आहे, न्यूक्लियसच्या आतमध्ये. आणि न्यूक्लियस का कंट्रोल करतो, का न्यूक्लियसमध्ये डी एन ए आहे. मग डी एन एचं रूपांतर आपण कशामध्ये केलं आहे, मॅसेज कोणत्या रूपामध्ये केलं आहे, एम आर एन ए. एम आर एन ए कशामधून बाहेर आला, एम आर एन ए बाहेर आला न्यूक्लियसमधून. न्यूक्लियस कोण, मोर स्पेसिफिक न्यूक्लिअर पोर. न्यूक्लिअर मेम्ब्रेनमधला न्यूक्लिअर पोर कसा आहे ते आता दाखव. हे आहे बघा न्यूक्लिअर पोर आणि याच्यामधून काय बाहेर आलं, मॅसेंजर आर एन ए. nuclear pore and enter the cytoplasm to begin translation. बघा आता ही जे मॅसेज आहे, हे मॅसेज How is कोडॉनच्या the स्वरूपात information आहे. in the mature messenger बघा RNA?
हे mRNA आहे आणि हे जे आहे 1 2 3 तीन याला एक कोडॉन म्हणतात. ठीक आहे, हे कोडॉन. ठीक आहे, आणि याच्यावर एक एक अमायनो ॲसिड अटॅच करून मग प्रोटीन्स बनत असतात. ठीक आहे, Codons. बघा अशा पद्धतीने हे कोडॉन्स राहतात. याला झूम करून बघितलं तर मग हे कोडॉन्स कोणते, प्युरिन्स किंवा पिरिमिडिन्स. ज्यांनी कोणी फर्स्ट लेक्चर नाही केलं त्यांना कळून जाईल प्युरिन्स पिरिमिडिन्स. हे प्युरिन पिरिमिडिन्स कशामध्ये असतात सर, हे प्युरिन पिरिमिडिन्स DNA मध्ये पण होते आणि mRNA मध्ये पण होते. हे फर्स्ट लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे. The genetic code includes 64 codons. तर आतापर्यंत आपण काय बघितलं, ही इन्फॉर्मेशन DNA ची इन्फॉर्मेशन कशामध्ये कन्वर्ट झाली, mRNA मध्ये. आणि ह्या ओव्हरऑल प्रोसेसला म्हणलं जाते ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस कुठे होती, न्यूक्लियस. न्यूक्लियसमध्ये बाहेर कोण येतो, mRNA. म्हणजे काय, आता कुठंतरी पेपरावर सरनं एखादा माहिती दिलेली आहे, ही पेपर म्हणजे mRNA आणि त्याच्यामधली लिहिलेली जी माहिती ती म्हणजे असती कोडॉन. ठीक आहे, आणि हे जे कोडॉन आहे, ही जी माहिती आहे, ही कोडॉन ही रीड कोण करतो, रायबोझोम. रायबोझोम्स आर ऑर्गनल विच सिंथसाइज प्रोटीन. आपल्या सर्वांना माहिती आहे रायबोझोम्स आर दी ऑर्गनल विच प्रोड्युसेस प्रोटीन्स. मग रायबोझोम काय प्रोटीन्स बनवते, हो, पण रायबोझोम प्रोटीन कशापासून बनवते सर, प्रोटीन्स बनवते ते प्रोटीन्स आर मेड ऑफ अमायनो ॲसिड. अमायनो ॲसिडपासून बनवते. पण हे अमायनो ॲसिड, हे अमायनो ॲसिड कुठला ठेवायचा, कुठली इन्फॉर्मेशन आणायची वाचायची, ही कोण करते, म्हणजे रायबोझोमचं काम काय आहे, ती माहितीला वाचायचं आणि ती माहितीला वाचून एक पर्टिक्युलर ऑर्डर जारी करायची. ती ऑर्डर कोणाला जारी करतात, प्रोफेसरला. म्हणजे ही माहिती रीड करून प्रोफेसरला ऑर्डर देणे म्हणजे प्रोटीन बनवणे आहे. म्हणजे इथून ट्रान्सलेशन प्रोसेस काय आहे, ट्रान्सलेशन प्रोसेस म्हणजे काय, mRNA वरची माहिती म्हणजे कागदावरची माहिती म्हणजे कोडॉन, ती माहिती रीड करून प्रोफेसरला ऑर्डर देणे यालाच प्रोटीन सिंथसिस असे म्हणतात. आणि ज्या वेळेस हे प्रोटीन सिंथसिस बनतात म्हणजे प्रोफेसर जागृत होतो, त्यावेळेस हे प्रोफेसर काय करतो, हे स्टुडंट्सला कंट्रोल करतो. आणि स्टुडंट्सला कंट्रोल करतो म्हणजे ओव्हरऑल कॉलेज कंट्रोलमध्ये येते, म्हणजे ओव्हरऑल सेल कंट्रोलमध्ये येते. तर अशा पद्धतीने DNA हे पूर्ण सेलला कंट्रोल करते. तर एक शॉर्टमध्ये ही प्रोसेस ट्रान्सलेशन प्रोसेस म्हणजे काय, हे फरमान, याच्यामधली माहिती म्हणजे कोडॉन, म्हणजे mRNA म्हणजे एक फरमान आहे, त्याच्यामधली माहिती म्हणजे जेनेटिक इन्फॉर्मेशन, त्याला कोडॉन म्हणतो. ही कोडॉनला रीड करून प्रोटीन बनवणे याला ट्रान्सलेशन म्हणतात. ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस म्हणजे काय, DNA टू RNA. ट्रान्सलेशन LA, ट्रान्सलेशन म्हणजे जी माहितीला रीड करून प्रोटीन्स बनवणे. आणि प्रोटीन्स म्हणजे काय, प्रोटीन्स आर एन्झाईम इन नेचर. आणि एन्झाईम्स काय, एन्झाईम्स आर बायोकॅटॅलिस्ट विच एनहान्स दी रिॲक्शन. कुठलीही रासायनिक गती, रासायनिक क्रिया याला नियंत्रण करणे, रासायनिक क्रियेचा गती वाढवणे यालाच आपण एन्झाईम असे म्हणतो. आणि एन्झाईम्स आर मेड अप ऑफ प्रोटीन्स अँड हेन्स दिस इज अ सेंट्रल डोग्मा ऑफ लाईफ. कशा पद्धतीने एक ओव्हरऑल सेल स्वतःला कंट्रोल करते आणि हेच प्रोटीन मग कुठले कुठले प्रोटीन्स दुसऱ्या जागेवर सेलच्या बाहेर निघून पण कार्य करतात. ठीक आहे, म्हणजे एखादे प्रोफेसर आपल्या सेलमध्येच नाही, आपल्या कॉलेजमध्येच नाही, पण कॉलेजच्या बाहेर जाऊन पण लेक्चर देतात. तर त्यांना सर्टेन पेप्टाइडल हार्मोन्स असे म्हणले जाते, जे की परत प्रोटीन्स आहेत. ठीक आहे, सलायवामधली पण असेच काही, सलायवा लाळीमधले जे एन्झाईम्स आहेत ते पण बघा बनतात कुठं, सेलमध्ये. काम कुठं करतात, तोंडामध्ये. ठीक आहे, ग्लँड्समध्ये बनतात आणि तोंडामध्ये जाऊन कार्य करतात. म्हणजे बघा प्रोफेसर म्हणजे प्रोटीन बनतात कुठं, काम कुठं जाऊन करतात. सेलच्या आतमध्ये पण करतात, सेलच्या बाहेरमध्ये पण करतात, वेगवेगळे. मग ती माहिती आहे सरच्या डोक्यात म्हणजे माहिती, म्हणजे DNA मध्ये जी माहिती आलेली आहे त्याप्रमाणेच प्रोटीन बनतात आणि वेगवेगळं कार्य करतात. तर एक शॉर्टमध्ये आपण बघूत की ट्रान्सलेशन हे mRNA पासून मॅसेजपासून रीड करून प्रोटीन्स कसे बनले जातात. एक शॉर्ट ॲनिमेशन बघूत आणि इथं थांबू. ठीक आहे, तर हे बघा, हे आहे mRNA आणि हे 3 याचा म्हणजे हे कोडॉन, जेनेटिक कोडॉन. ठीक आहे, जेनेटिक कोडॉन.
आता हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे आणखी डिटेलमध्ये जेनेटिक कोडॉन. आता कुठंतरी तुम्हाला माहीत व्हायला सुरुवात झाली की जेनेटिक कोडॉन काय असतात, कुठं असतात. DNA पण असतात, mRNA पण असतात. त्याचं काम काय, ठीक आहे. बघा आता हे कोडॉन आणि हे आहे रायबोझोम. रायबोझोम 2 पार्टमध्ये असतात, ठीक आहे. युकॅरियोटिक सेलमध्ये रायबोझोम कोणतं असते, ATS 60 आणि 40. तर हे 60-40 येते बघा. Initiated by formation of an initiation complex consisting of the 30S ribosomal subunit, formylmethionine tRNA, and messenger RNA. The 50S हे सध्या युकॅरियोटिक सेलमध्ये नाही, प्रोकॅरियोटिक सेल बॅक्टेरियल सेलमधलं आहे, पण सेम असते, ठीक आहे. सेम असते. इथं 30, ठीक आहे. इथंचं 30 आणि 50 आणि 30 सब युनिट आहे, त्याच्याऐवजी 60 आणि 40 सब युनिट काही नसते, ठीक आहे. ट्रान्सलेशन प्रोसेस आहे बॅक्टेरियामध्ये पण अशी आहे, सेम आहे, आणि युकॅरियोटिक सेलमध्ये पण सेम आहे. फक्त बॅक्टेरियामध्ये 70S रायबोझोम असते आणि युकॅरियोटिक सेलमध्ये ATS. सध्या हे व्हिडिओ आपण प्रोकॅरियोटिक सेलचा बघतोय. सेम असते प्रोसेस, फक्त इथं नाव चेंज. 50Sच्या जागी 60S, 30Sच्या जागी 40S. ribosomal subunit then joins the complex. बघा मग हे झालं कंप्लीट रायबोझोम. आता हे रायबोझोम वरची माहिती रीड कोण करायला, रायबोझोमच. आणि नंतर मग काय करले जाते, अमायनो ऍसिड जोडले जातात. बघा बघा कसे अमायनो ऍसिड, ही माहिती रीड केली, ठीक आहे. ही माहिती रीड केलेली आहे. ही माहिती रीड केल्यानंतर अमायनो ऍसिड येतो आणि अमायनो ऍसिड आल्यानंतर ॲड होतो. मग हे 1 आणि हे 2 अमायनो ऍसिड, असे अमायनो ऍसिड खूप सारे एकत्रित होऊन पेप्टाइड चेन, पॉलीपेप्टाइड चेन आणि फायनली प्रोटीन. अशा पद्धतीने कंटिन्युअसली रीड करून एक पेप्टाइड चेन आणि पॉलीपेप्टाइड चेन बनती. बघा हे बघा हे जोडल्या गेले, हे एक अमायनो ऍसिड, 2 अमायनो ऍसिड, ठीक आहे. Amino acid carried by the transfer RNA that just entered the A site by a peptide bond. The ribosome now advances a distance of 1 codon and the transfer RNA that carries. बघा हे रीड केलं, हे समोर सरकते, समोर सरकली. आता इथलचं समोरचं रीड होईल. असं रीड करत करत बघा असं रीड करत करत कंटिन्युअसली अमायनो ऍसिड अटॅच केले जातात. matches the codon on the messenger RNA. The ribosome shifts down by a distance of 1 codon. As the shift occurs, the 2 amino acids on the transfer RNA in the P site are transferred to the new. बघा एकच अमायनो ऍसिड होतं, हे दुसरं अमायनो ऍसिड अटॅच झालं, हे तिसरं अमायनो ऍसिड अटॅच झालं, आणि अशा पद्धतीने एक पेप्टाइड चेन बनती. प्रोटीन्स आर मेड अप ऑफ अमायनो ऍसिड. पण प्रोटीन्स आपण काय म्हणालो डायरेक्ट, इमारत कशानं बनती सर, इमारत की नाही सर, भिंतीपासून बनती. हो, पण भिंती म्हणजे काय, पॉलीपेप्टाइड चेन. भिंतीच्या आतमध्ये काय आहेत, विटा म्हणजे अमायनो ऍसिड. एक विटा लावून भिंत उभी होती म्हणजे पॉलीपेप्टाइड, आणि खूप सारे पॉलीपेप्टाइड म्हणजे भिंतीचं एकत्रितकरण आपण करून त्याला म्हणतो प्रोटीन. आणि अशा पद्धतीने प्रोटीन बनते. प्रोटीन्स आर एन्झाईम इन नेचर, आणि एन्झाईम बायोकॅटॅलिस्ट. तर आज आपण बघितलं सेंट्रल डोग्मा ऑफ लाईफ आणि शॉर्ट जीनबद्दल शॉर्ट माहिती, ठीक आहे. बाकीचं आपण नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.